शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकरांना मोठा दिलासा मिळालाय। जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यात रवींद्र वायकरांना क्लीन चिट मिळाली आहे। आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात येतोय। मनपाकडून गैरसमजुतीतून गुन्हा दाखल झाल्याची पोलिसांची माहिती आहे। याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून। स्वप्नील, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? रवींद्र वायकरांना क्लीन चिट मिळतीये, आता मात्र या माध्यमातून पुन्हा एकदा विरोधी पक्ष आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। लागवी निश्चितच शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे। मुंबई पोलिसांकडून आर्थिक गुन्हे शाखेकडून त्यांना क्लोजर रिपोर्ट हा आता सादर करण्यात आलेला आहे कोर्टामध्ये। त्यामुळे कुठेतरी जी कारवाई रवींद्र वायकर यांच्यावरती जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यात करण्यात आली होती ती गैरसमजुतीतून करण्यात आली होती असं त्यामध्ये लिहिलेलं आहे। त्यामुळे या प्रकरणाबद्दल आता आणि या संदर्भात आर्थिक गुन्हे शाखेने जो क्लोजर रिपोर्ट दिलेला आहे त्यावरून बरेचसे प्रश्न हे विरोधकांकडून उपस्थित होतील। कारण ज्यावेळी रवींद्र पक्षामध्ये होते नोटिसा जात होत्या ती कारवाई मात्र आता युतीमध्ये आहेत आणि खासदार सुद्धा आहेत, विद्यमान खासदार आहेत। त्यामुळे त्यांच्यावरती अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत। महायुतीच्या नेत्यांना आता यावरती उत्तर देण्यामध्ये कुठेतरी दमछाक होईल अशा प्रकारचं तो वातावरण आहे। आजचा दिवस या संदर्भातील घडामोडींवरती तापण्याची शक्यता आहे। राजकारणामध्ये सुद्धा अनेक चर्चा त्या घडू शकतात। रवींद्र वायकर यांना क्लीन चिट मिळाल्यामुळे पुन्हा एकदा वॉशिंग मशीन असा जो काही प्रचार होता विरोधकांकडून होत आहे तो आता पुन्हा एकदा होताना पाहायला मिळत आहे। एकूणच याबद्दल रवींद्र वायकर यांचं काय मत असणार आहे हे सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे। लागवी निश्चित स्वप्नील, आपण रवींद्र वायकर यांच्याशी सुद्धा संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय, त्यांच्याशी देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातोय। यावर वायकर काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांच्याच नजर आहेत। तुर्तास धन्यवाद स्वप्नील, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा आहे। जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यात वायकरांना क्लीन चिट देण्यात आलेली आहे। क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा क्लोजर रिपोर्ट सादर होत असताना असं म्हणण्यात आलेलं आहे मनपाकडून गैरसमजुतीतून गुन्हा दाखल झालेला आहे अशी पोलिसांनी आता माहिती दिलेली आहे। ज्या वारंवार नोटिसा रवींद्र वायकरांना येत होत्या त्या नोटिसा गैरसमजुतीतून येत होत्या का, व्यवस्थित त्याचा अभ्यास करण्यात आला नव्हता का, असे अनेक सवाल आता या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत। त्यामुळे आता वायकरांना क्लीन चिट मिळाल्यानंतर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। विरोधकांच्या भूमिकेकडे देखील सगळ्यांच्याच नजर आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।